ये ना मला भेटायला. मला नाही जमणार. असं काय करते अचानक? तुला आठवतंय ना मागच्या वेळी मी गोव्याला असताना तू असंच केलं होतंस आणि मग अमृताचं काय झालं होतं आहे ना लक्षात? नेहमीच्या ठिकाणी 11 वाजता, जास्तीत जास्त 15 मिनिटं वाट पाहिली जाईल. जो पाथरकर खरं तर मूळचा हॉटेलच्या व्यवसायातला माणूस. राजकारणात पडल्यानंतर त्याचे लई वेगवेगळे धंदे सुरू झाले. त्याच्या कर्तृत्वाचा पाढा वाचून दाखवण्यासाठी मी तुला तिथे पाठवलं नव्हतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू माझा भाऊ आहेस हे माहीत असूनही तो इतकं बोललाच कसं? आपल्या दोन भावामध्ये संबंध किती ताणलेले आहेत हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. आणि हे बी ठाऊक आहे की मी तुझा सावत्र भाऊ आहे. जास्त बोलायची गरज नाही परशु. त्या बेलापूरच्या मोकळ्या जागेबद्दल बोलतो. तो विषय काढला तेव्हा तो मला म्हणला आता काही दिवसामध्येच त्याचा भाऊ सार्वजनिक बांधकाम मंत्री होणार आहे. नुसती बेलापुरातली मोकळी जागा नाही, अख्खं बेलापूरच घशामध्ये घालणार होता आम्ही, असं म्हणला. मग तू काय त्याला मंत्रिपदाच्या शुभेच्छा देऊन आलास? अरे दादा, एवढ्या लवकर हार मानली तर तो परशु कसला रे? मी त्याला नीट समजावून सांगितलं, म्हटलं बाब्या तुझा जो कोण भाऊ आहे की नाही तो जेव्हा केव्हा बांधकाम मंत्री व्हायचा असेल तेव्हा होईल. पण आता असलेल्या बांधकाम मंत्र्याची जर त्या मोकळ्या जागेवर नजर पडली तर हातचं सगळंच गमावून बसशील. मस्त संधी चालून आले, एवढा फायदा होतोय तेवढं करून घे. तो तयार झाला? झाला. परशुरामनं केला. मामाचं काम आहे, बाहेर जाऊन येतो, 3 तासात परत येतो, सांगितलं ना. तरी मूर्खासारखे प्रश्न विचारतेस, काय अर्थ याला? तू जे वागतोयस त्याला काय अर्थ आहे आर्यन? मी काय केलंय? काय नाही, जाऊ दे. पण मला सांग, मी घरी बसून काय करू आर्यन? काही कर. मामाशी गप्पा मार, पुस्तकं वाच, मूवीला जा. पण तुझ्या बरोबर का नाही येऊ शकत? हे बघ, मी काही अडाणी नाहीये घरात बसून राहायला. तुझ्या बरोबर येईन, बाहेर पडेन, तेवढी तुला सुद्धा कामात मदत होईल ना. नकोय मला तुझी मदत. गुपचूप घरी बसायचं अमृता. माझा किती साधा प्रश्न होता की बाहेर ते लोक कोणाची वाट पाहत आहेत? घरच्या मालकिणीची वाट पाहत आहेत. म्हणजे आज 1 तारीख आहे. हा, आणि 1 तारखेला घराची मालकीण सगळ्यांचे पगार करते. त्यामुळे सगळे मालकीणची वाट पाहत आहेत. मग या घराची मालकीण कोण? आता तू मला टोमणे मारते? अच्छा, म्हणजे जानकीची वाट पाहतायत ते सगळे. चल, काहीतरी खाऊन घे. आणि हो, आमचे चिरंजीव कुठे आहेत त्यालाही घेऊन ये. आर्यन पण तो बाहेर गेलाय ना. बाहेर? हा मुलगा ना कुठे जातो, काय करतो, काही सांगतच नाही. तुला तरी सांगून गेलाय ना. असं काय करताय मम्मा? तुमच्याच कामासाठी गेलाय ना तो? माझ्या कामासाठी? कसलं काम? नाही नाही, दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी गेला असेल, माहित नाही. पण लवकर येतो म्हणाला. वहिनी साहेब, आज 1 तारीख, पगाराचा दिवस. सगळे थांबलेत, काय सांगू? तुम्ही जा बाहेर, थांबायला सांगा सगळ्यांना. मी बघते काय करायचं ते. जी वहिनी साहेब.